नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे नवीन वॅकन्सी झाली बघा मित्रांनो. सरळ सेवावरती एकच परीक्षा घेतली जाणार आहे तुमची. वॅकन्सी पण बघा मित्रांनो, प्रादेशिक अधिकारी 2, कनिष्ठ विधी सहाय्यक 3, कनिष्ठ लघुलेखकच्या 14, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकच्या 16, वरिष्ठ लिपिकच्या 10 अशा वेगवेगळ्या वॅकन्सीज आहे बघा मित्रांनो. व पदे पण वेतन श्रेणी पण खूप अशी बघा मित्रांनो, पेमेंट पण खूप चांगले आहे. तर ही जाहिरात पूर्ण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या पदाकरता वॅकन्सीज आहेत बघा मित्रांनो. 29 डिसेंबर 2023 पासून फॉर्म चालू झालेले आहेत व 19 जानेवारी 2024 ही शेवटची डेट आहे बघा मित्रांनो फॉर्म भरण्याची. व परीक्षा शुल्क भरण्याची पण अंतिम डेट 19 जानेवारी 2024 आहे. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर मिळणार आहे बघा मित्रांनो. तुमची परीक्षा ही IBPS तर्फे घेतली जाणार आहे. त्यांनी लिंक दिली आहे बघा मित्रांनो. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी जाहिरात अशी डिटेल सांगितलेली आहे की कोणकोणत्या पदाकरता वॅकन्सी दिल्या बघा मित्रांनो. प्रादेशिक अधिकारी 2, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 1, वैज्ञानिक अधिकारी 2, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4, प्रमुख लेखापाल 3, विधी सहाय्यक 3, कनिष्ठ लघुलेखक 14, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16, वरिष्ठ लिपिक 10, प्रयोगशाळा सहाय्यक 3, कनिष्ठ लिपिक व टंकलेखक 6 असे पद आहेत बघा मित्रांनो. ऑनलाईन अर्ज दिले आहेत बघा मित्रांनो. त्यानंतर त्यांनी प्रादेशिक अधिकारीचे पदे जे आहे ते सामाजिक व समांतर आरक्षणाची तपशिलाच्या सोबत त्यांनी टेबल दिला बघा मित्रांनो. तर या टेबलनुसार तुम्ही बघू शकता की आरक्षण अंतर्गत किती पदे सामाजिक कशी पदे दिली आहे वाटलेली आहेत या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा मित्रांनो. प्रादेशिक अधिकारी या पदाकरता पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरेट इन सायन्स आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर बघा मित्रांनो, कनिष्ठ लिपिक टंकलेखकला फक्त बघा मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे कशामध्ये पण, आणि तुमच्याकडे एक टायपिंग सर्टिफिकेट असले पाहिजे. एकतर इंग्लिशचे असले पाहिजे 30चे किंवा मराठीचे 30चे असले पाहिजे. दोन्ही नसले तरी चालते. हे आहे, कोणतेही एक सर्टिफिकेट असेल तरी विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. कोणतेही एक सर्टिफिकेट, एकतर इंग्लिश 30 किंवा मराठी 30 असलेले तरी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात या पदाकरता. त्यानंतर जर विद्यार्थ्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्याला प्रेफरन्स दिला जाईल. कंपल्सरी नाही बघा मित्रांनो. तुम्ही फक्त डिग्री आणि टायपिंगच्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता बघा मित्रांनो, फक्त तुमच्याकडे डिग्री असेल डिग्री इन सायन्स तरी विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. वरिष्ठ लिपिक या पदाकरता फॉर्म भरण्याकरता बघा मित्रांनो, फक्त डिग्री पाहिजे. पोझेशन डिग्री इन एनी डिसिप्लिन, कशामध्ये पण तुमची डिग्री असेल तर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता. नंतर प्रोसेस नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स आफ्टर अक्वायरिंग क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब्ड. त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक बघा मित्रांनो, मिनिमम फर्स्ट क्लास डिग्री पाहिजे सायन्समध्ये आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे बघा मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ लघुलेखक या पदाकरता बघा मित्रांनो, कशामध्ये पण तुमची डिग्री असेल ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. आणि त्यांच्याकडे शॉर्ट हँड असले पाहिजे 100 वर्ड पर मिनिटचे आणि टाईपरायटिंग असली पाहिजे. एकतर इंग्लिशची 40 वर्ड पर मिनिट किंवा 80 वर्ड पर मिनिट आणि 30 वर्ड पर मिनिटची मराठीची तुमच्याकडे टायपिंग असली पाहिजे बघा मित्रांनो. नंतर विधी सहाय्यक या पदाकरता डिग्री इन लॉमध्ये डिग्री असलेले विद्यार्थी या विधी सहाय्यक या पदाकरता फॉर्म भरू शकतात आणि त्यांच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे बघा मित्रांनो. त्यानंतर प्रमुख लेखापाल या पदाकरता बघा मित्रांनो, फक्त तुमच्याकडे डिग्री असेल फर्स्ट क्लासमध्ये ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पण असला पाहिजे विद्यार्थ्याकडे. नंतर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीला बघा मित्रांनो, मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे यामध्ये सायन्समध्ये. नंतर वैज्ञानिक अधिकारीला बघा मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्समध्ये पाहिजे आणि मिनिमम 3 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे बघा मित्रांनो. नंतर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदाकरता बघा मित्रांनो, डॉक्टरेट डिग्री इन सायन्स पाहिजे. 5 years एक्सपिरियन्स पाहिजे त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडे या पदाकरता.
तर अशी पदांची बघा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रम त्यांनी प्रसिद्ध केला आहे बघा मित्रांनो. रिजनल ऑफिसर रेड ग्रे त्यांनी प्रत्येकाचा सिलेबस त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे या PDF-मध्ये. या PDF-ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण PDF डाउनलोड करू शकता बघा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे. तर गट अच्या पदाकरता बघा मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे 160 मार्काची आणि मुलाखत होणार आहे 40 मार्काची. त्यानंतर गट ब व गट या वर्गाकरता बघा मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे 200 गुणांची. तुमचे पूर्ण हे MCQ टाईप क्वेश्चन राहणार आहेत आणि तुमच्या निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही बघा मित्रांनो. चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे या पदाकरता, कोणत्याच पदाकरता. परीक्षा शुल्क बघा मित्रांनो खुल्या प्रवर्गाकरता 1000 रुपये, मागास प्रवर्ग व अनाथ उमेदवार यांना 900 रुपये फी भरावी लागणार आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही बघा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो तुमच्याकडे वयोमर्यादा किती असली पाहिजे. मिनिमम सर्व पदाकरता फॉर्म करता बघा मित्रांनो मिनिमम 18 वय असले पाहिजे कोणत्याही उमेदवाराकडचे. आणि मॅक्झिमम बघा मित्रांनो खुल्या प्रवर्गाकरता 38 आणि पण त्यामध्ये पण बघा मित्रांनो कोरोनाच्या काळातील जे 3/2023चे नोटीस आहे त्यानुसार 2 वर्षाची शिथिल दिले आहे तुमच्याकडे एज लिमिटेशनमध्ये. तर खुला प्रवर्ग 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. मागासवर्गीय विद्यार्थी 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. दिव्यांग उमेदवार 47, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पुन्हा 47, अंशकालीन 57, माजी सैनिक दिव्यांग 47 असे सर्व प्रकारचे रूल लागू आहे बघा मित्रांनो येथे एज रिलॅक्सेशनमध्ये. तर बघा मित्रांनो अशी ही पूर्ण जाहिरात होती. तुम्ही बघू शकता वेतनश्रेणी पण खूप चांगली आहे व फॉर्म चालू झालेले आहेत बघा मित्रांनो. तर या PDF-ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण डिटेल पूर्ण वाचू शकता. तसेच बघा मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो जे पण एलिजिबिलिटी सर्वांनी फॉर्म भरा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.